झी 24 तास एक पाऊल पुढे। बिल्कुल बुधाजी या सगळ्या मुद्द्यांवर आपण येऊया, या टेक्निकॅलिटीजवर आपण येऊया। मात्र मुख्य जो मुद्दा आहे की आज एकतर शेवटच्या दिवशी गेल्या वर्षी पण मांडण्यात आलेला होता, यावर्षी सुद्धा मांडला जातो आहे। याविषयी आपण डॉक्टर रत्नाकर महाजनांना विचारूया। महाजन सर, या अहवालात काय आहे हे तर संपूर्ण महाराष्ट्राने आता बघितलेलं आहे, त्याची वेगळी आता चर्चा करण्याची गरज नाही तपशिलांवर। त्यातल्या मुद्दा असा आहे की या अहवालांचं पुढे काय होतं, आणि त्याच्याही पूर्वी प्रश्न असा आहे की हा शेवटच्या दिवशी मांडला जातो, तो पहिल्या दिवशी मांडला गेला असता तर त्याच्यावर अधिक सखोल चर्चा झाली असती असं तुम्हाला वाटतं का? नाही, याची प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल। महालेखापालांचा विविध विषयांवरचा अहवाल जो येतो तो विधिमंडळात मांडला जातो, त्यानंतर तो लोकलेखा समितीकडे रिफर होतो, तिथं त्याची सगळी चर्चा होते आणि मग तो चर्चेनंतरचा अहवाल जो आहे तो विधिमंडळाला सादर होतो आणि त्यानंतर चर्चा अपेक्षित असते। त्यामुळे हा पहिल्या दिवशी सादर झाला काय आणि शेवटच्या दिवशी सादर झाला काय याला तसं फारसं महत्त्व नाही, कारण अहवाल सादर झाल्या झाल्या विधिमंडळात चर्चा अपेक्षितच नसते, ती आधी लोकलेखा समितीमध्ये होते आणि नंतर त्याचं पुढं काय करायचं हे विधिमंडळाच्या सल्ल्यानुसार ठरतं। हा जो आज अहवाल, ज्या अहवालाची आपण चर्चा करतोय त्याच्यामध्ये दोन मुख्य भाग आहेत। एक भाग सर्वसाधारण वित्तीय शिस्तीशी संबंधित आहे, वित्तीय अनुशासनाशी संबंधित आहे, तो दुसरा जो भाग आहे तो सिंचन या एका विषयाच्या संदर्भात झालेल्या कारवाईशी संबंधित आहे। हे दोन भाग वेगवेगळे आहेत। आता उदाहरणार्थ शेवटचे 2 दिवस घाई होते ही काय आजची गोष्ट नाही। ब्रिटिश राजवटीचा वारसा म्हणून 31 मार्च हा पवित्र दिवस आपण ज्या दिवशी ठरवला त्या दिवशीपासून ही प्रथा सुरू झाली। मुळामध्ये 31 मार्च हा त्या विषयीच्या त्या वर्षीच्या जमा खर्च फायनल करण्याचा शेवटचा दिवस, एवढाच त्याचा अर्थ आहे। नाही, म्हणजे त्याच्यात तुम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये? करू नका असं काही नाहीये, म्हणजे त्याच्यात तुम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाही? सांगतो, एक मिनिट माझं ऐकून घ्या। हो, माझं ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल। मी असं सांगतोय की 31 मार्चच्या आत खर्च करू नये असा काही तो नियम नाही, पण ती तारीख एकदा ठरली की त्याच दरम्यान सगळं होत असतं, हे मुळात गेलं पाहिजे। म्हणून काही वर्षापूर्वी याच राज्य सरकारच्या वित्त विभागाने बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम या नावाने एक कम्प्युटराइज सिस्टम केली होती। दर 3 महिन्यांनी त्या खात्यात होणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला जायचा, त्यामुळे मग शेवटच्या क्षणी होणारी जी धावपळ आहे ती थांबायची। आता ती योजना अस्तित्वात आहे का नाही याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मग हा गोंधळ का होतो हे आपल्याला कळेल। बिलकुल, किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, शेवटच्या 2 दिवसामध्ये अनेक खर्च केले गेल्यामुळे काय नेमका घोळ झाला, राज्याच्या तिजोरीवर त्याचा किती परिणाम झालेला आहे हे सगळे आकडेवारी त्याच्यात देण्यात आलेली आहे। 2012 साली 21,155 कोटी रुपयांची रक्कम खर्चच होऊ शकलेली नाहीये। शेवटच्या 2 दिवसात खर्च न झालेले 25,298 कोटी रुपये पुन्हा वर्ग करावे लागलेले आहेत। ही केवळ एक तांत्रिक बाब म्हणून याच्याकडे आपण बघायला हवं, केवळ प्रशासनातली कारभाराचा गाडा हाकण्यातली एक टेक्निकल चूक म्हणून याच्याकडे बघायला हवं की अशा प्रकारे दरवर्षी हा जो प्रकार होतो, शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये खर्च केले जातात, याच्या मागे काही वेगळी कारणं सुद्धा आहेत? असं आहे की या सगळ्याच्या मागे खरं कारण जर बघायला असेल तर पॉलिटिकल आहे। राजकारण्यांना, नेत्यांना, मंत्र्यांना हे दाखवायचं असते लोकांना, सरकारला, प्रजाला, जनतेला, बघा मी तुमच्यासाठी आता हा सिंचन जो प्रकल्प आहे केनाल ते 32 कोटी ते 432 कोटीचं करतं। त्याच्या मागचे 2 हेतू, एक तर लोकांसाठी आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टरला मी ते सांगतो की 32 ते 432 कोटी केला हे प्रकल्प तुझा, आणि त्यात आता तुला घे हे मी 100 कोटीचा ऍडव्हान्स देतो, 100 कोटीतले 50 कोटी मला परत दे। हा आहे भ्रष्टाचार। म्हणजे हे 31 मार्च संपली, खर्च नाही झाला असं नाही आहे। विशेष करून सिंचन घोटाळा जो आहे त्यात अनेक प्रकल्प, अजून तर पूर्ण रिपोर्ट वाचल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो यात तुम्हाला किमान 25 प्रकल्प असे सापडणार आहेत की ज्याची किंमत एक 2-4 वर्षात किमान 2000 पटीने वाढली। बिलकुल। दुसरी गोष्ट, जर तो मी प्रकल्प ज्यावेळी त्याचं टेंडर काढलं त्यावेळी
जर ते टेंडर 400 कोटीचं असेल तर मोठ्या कंपनीला देता येणार, मग तटकरे, अजित पवार, भुजबळ या सगळ्यांना नेत्यांच्या परिवाराला, त्यांच्या नातलगांना देता येणार नाही. मग ते काय करतात, जसं हे आपलं कोकणातलं जो प्रकल्पाचं झालं, एफ ए कन्स्ट्रक्शन, छोटी कंपनी, 40 कोटी टेंडरची किंमत ठेवली, त्याला दिल्यानंतर 440 कोटी 2 महिन्यात झाली. म्हणून हा भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे, लूट माजवली आहे आणि ती लूट आता जनतेच्या समोर येत आहे. ही लूट समोर येते असं म्हणतात. अभय देशपांडेंकडे मला जायचंय, मात्र त्यापूर्वी महाजन साहेब, ज्या 2 कारणांसाठी हा उशीर केला जातो, शेवटच्या 2-3 दिवसांची वाट बघितली जाते, ही 2 कारणं तुम्हाला मान्य आहेत का? नाही, ते काही खरं नाही. तो आपला प्रचाराचा भाग आहे. काय हरदासाची कथा मूळ पदावर यायला हरकत नाही, पण कथा त्या प्रसंगाशी संबंधित तरी असली पाहिजे. त्याच्याशी संबंधित नसलेली कथा सांगून लोकांचं मनोरंजन होत नाही, लोक उलट बोर होतात. मुद्दा असा आहे की पण कारण आर्थिक वर्षाचा खर्च सांगतो मी. त्या आर्थिक वर्षाचा खर्च 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष जे आहे, त्या आर्थिक वर्षात चालू करायचे प्रकल्प आणि दाबवायच्या योजना या संबंधातला खर्च 31 मार्चच्या पर्यंत जेवढा होईल तेवढा हिशेब करायचा आणि मग पुढच्या वर्षाचा बजेट करायचं किंवा प्लॅन करायचा. अशा पद्धतीने हे आहे. पण बऱ्याच वेळेला प्रशासकीय दिरंगाई आहे. असं आहे की राजकारणी माणसाला शिव्या देणं हे सोपं आहे. त्यात विशेषतः एकत्र नसलेले राजकारणी एकमेकांच्या विरुद्ध आरोप करतात, तेव्हा अधिकच मजा येते आणि अधिकच करमणूक होते. मुद्दा तो नाही. पण हे मुळात करतं कोण? प्रशासकीय यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याच्यावरून त्या सगळ्या योजना आणि सगळे जे काही आहे ते फायनल केलं जातं. या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं त्या विशिष्ट कालावधीत योजना पूर्ण झाली नाही, त्याला कारणं अनेक असू शकतात. बाजारातल्या रॉ मटेरियलची किंमत वाढलेली असू शकते, तो DSR बदललेला असू शकतो, 10% सरसकट वाढ दर वर्षाला गृहीत धरली जाते, अशी अनेक कारणे. याचा अर्थ यात गैरप्रकार नाहीत असं नाही. विषय वेगळा आहे आणि त्याची चर्चा सध्या चालू आहे, सध्या चालू आहे. महाजन साहेब ह्याच्यावर आणण्याची काही आवश्यकता नाही. महाजन साहेब ह्याच्यावर सोमय्या बोलतीलच, मात्र एखाद दुसऱ्या प्रकल्पाच्या बाबतीत, एखाद दुसऱ्या खात्याच्या बाबतीत हे झालं तर आपण समजू शकतो. यावेळी जो कॅगने आकडा दिलेला आहे, शेवटच्या 2 दिवसामध्ये 21,155 कोटी रुपयांची ही रक्कम खर्च होऊ शकली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटच्या 2 दिवस असं त्यांनी 2-3 दिवस सुद्धा म्हटलं नाहीये. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की वर्षानुवर्षांची ही प्रथा आहे. असं आहे की याला रिअप्रोप्रिएशन असं म्हणतात. जिल्हा पातळीवर जिल्हा नियोजनाच्या खर्चाचा हिशेब फेब्रुवारी दरम्यान घेतला जातो आणि त्यावेळेला जी खाती खर्च करू शकले नाहीत ते पैसे इतर खात्यांना वर्ग केले जातात. ते काही कुठं कुणाच्या खिशात जात नाहीत किंवा बाजारातही जात नाहीत. या अर्थाने वर्ग करण्यात आले, याचा अर्थ रिअप्रोप्रिएशन केले गेले असं जर म्हटलं असेल तर त्याच्यात गैरप्रकार काहीच नाही, कारण ते पैसे सरकारी तिजोरीतच राहणार आहेत. बिलकुल. वर्ग केले म्हणजे कुठं वर्ग केले? ठीक आहे, वर्ग करण्याचा मुद्दा वेगळा आहे, शेवटच्या 2 दिवसांमध्ये खर्च करण्याचा मुद्दा वेगळा आहे. किरीटजी, काय म्हणणं आहे तुमचं महाजनांच्या या स्पष्टीकरणावर? महाजन साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो, ही जी ऑडिटर कल्पना चार्टर्ड अकाउंटंटशी निगडीत आहेत. आणि आपल्या माहितीसाठी मी चार्टर्ड अकाउंटंटच्या राष्ट्रीय परीक्षेत पहिले 50 मध्ये पास झालो. मुंबई युनिव्हर्सिटीतून फायनान्समध्ये PhD केली. जर कुठला प्रायव्हेट कंपनीमध्ये असं करणार का महाजन साहेब? तुम्ही जर केलं आणि जर तुम्ही माझे क्लायंट असाल ना तर मी इंटरनल रिपोर्ट तुम्हाला एवढा स्ट्रॉंग लिहून देणार आणि तुमचा प्रायव्हेट कंपनीचे इंडिपेंडंट डिरेक्टर आहे ना धाब्यावर बसवणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.